तोंडात शेण कोंबलं आणि दगडानं चेहरा ठेचला. काय वाटतं, ही फक्त बातमी आहे का? नाही. त्या 65 वर्षाच्या भीमराव कांबळे नावाच्या नराधमानं त्या पोरीला नुसतं मारलं नाही, तर तिचं तोंड दगडानं ठेचून तिची ओळख पुसून टाकली. तिची किंकाळी कुणाला ऐकू येऊ नये म्हणून तिच्या तोंडात शेण कोंबलं. भारतात दररोज हजारोहून अधिक बलात्कार होतात, पण पोलीस दफ्तरी अर्ध्या केसेस धूळ खात पडल्यात आणि न्यायाच्या नावावर पीडितांना खोटी आश्वासनं दिली जातात. आणि दुसरीकडे या नराधमांना जेलमध्ये तुमच्या आणि आमच्या टॅक्सच्या पैशांवर व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते. अहो मला सांगा, तुमचं प्रशासन फक्त खुर्च्या उभवण्यासाठी आणि हफ्ते खाण्यासाठी जिवंत आहे का? पोलीस फक्त सामान्यांवर लाठ्या उचलायला आणि हफ्ते गोळा करायला वर्दी घालतात का? हा भीमराव आधीपासूनच रेपिस्ट होता, तरी तो मोकाट कसा फिरतोय? कारण तुमची सुरक्षा यंत्रणा आता निर्लज्ज झालीये. तुमची खाकी वर्दी फक्त नेत्यांची चाकरी करण्यासाठी आहे, आमच्या लेकीबाळींच्या चिंध्या होताना वाचवण्यासाठी नाही. पुण्याचं नरसापूर आता रडतंय. आता मेणबत्त्या पेटवून रडू नका, तर पेटून उठा. जर आज आपण या राक्षसाला भर चौकात फासावर लटकवू शकलो नाही, तर उद्या आपल्याच घरातल्या चिमुडीचं डोकं असंच दगडाने ठेचलं जाईल. तेव्हा कोणाकडे बघणार बरं? हा व्हिडिओ प्रत्येक मंत्र्याच्या आणि त्या झोपलेल्या पोलीस ऑफिसरच्या मुस्काटात बसलाच पाहिजे. हा व्हिडिओ एवढा शेअर करा की यांची खुर्ची हादरली पाहिजे. कमेंट मध्ये लिहा, हैवानाला फाशी द्या. माणूस असाल तर गप्पा बसू नका आणि हा व्हिडिओ आत्ताच शेअर करा.